जय शिवराय मित्रांनो. तर आज आपण तुळापूर या ठिकाणी आलेलो आहे. धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त. तुळापूरचं जे प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आल्यानंतर थोडंच पुढे आल्यानंतर आपणास आपल्या उजव्या बाजूला छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पाहायला मिळतो. तुळापूर हे गाव पुण्यापासून अगदी 30 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी आहे. त्यांच्या समाधीच्या लगतच त्यांचे मित्र कवी कलश यांची देखील समाधी आहे. आणि या ठिकाणी आज आपण संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आलेलो आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी लोकांनी खूप गर्दी केलेली आहे. ही फक्त छावा चित्रपट आल्यापासून लोकांना महाराजांची आपल्या इतिहास माहिती पडलेला आहे, त्यामुळे ही गर्दी आपल्याला बघायला मिळते. मित्रांनो, तुम्ही समोर पाहू शकता की हेच ते साखळदंड आहेत ज्यामध्ये आपल्या संभाजी महाराजांना मोगलांनी कैद करून ठेवले होते. या साखळदंडाचं दर्शन तुम्ही करू शकता या ठिकाणी. संभाजी महाराजांची एक समाधी तुळापूर या ठिकाणी आहे आणि दुसरी समाधी वडू या गावात आहे, नदीच्या पलीकडच्या साईडला. तर आता आपण वडू या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी लोकांनी खूपच गर्दी केलेली आहे. खरंच मित्रांनो, छावा या चित्रपटाचा परिणाम आपल्याला समोरच बघायला भेटतोय. कारण छावा चित्रपट आल्यापासून माणसांना म्हणजे हे संभाजी महाराजांचा इतिहास समजायला लागला आहे, त्यामुळे ही गर्दी आपल्याला बघायला मिळते. आज वडू या ठिकाणी येताच प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोरच महाराजांचं स्मारक बघायला भेटतं. मृत्यूलाही मात देईल असा त्यांचा गनिमी कावा, झुकले नाही डोळे त्यांचे असा माझा शिवबाचा छावा.